UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार. राहुल गांधींची जीप छाटणाऱ्याला 11 लाखांचं बक्षीस देणार. राहुल गांधींच्या आरक्षणावरील विधानानंतर शिंदे गटाच्या संजय गायकवाड यांचं वादग्रस्त विधान. मोदींवर बोलल्यावर जी कारवाई केली असती तीच आता करावी अशी अपेक्षा. संजय गायकवाडांच्या वक्तव्यानंतर अंबादास दानवेंची मागणी. राहुल गांधींना जनता उत्तर देईल. बक्षीस आणि बातम्या येत असतात, याला गांभीर्याने घेत नाही. संजय गायकवाडांच्या वक्तव्यानंतर संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया. संजय गायकवाड, मुख्यमंत्री शिंदेंच्या लाडानं वाया गेलेला अडाणी. येत्या काळामध्ये काँग्रेस पक्ष त्याची जिरवणार. बळवंत वानखेडेंचा गायकवाड यांना इशारा. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या रेड्यांना चापकानं फोडून काढणार. सदाभाऊ खोत यांचं वादग्रस्त विधान. अजित पवार गटाचे अर्ध्यापेक्षा जास्त आमदार पवारांसोबत जातील. आमदार बच्चू कडूंचा दावा. लाडकी बहीण योजनेवरून महायुतीमध्ये श्रेयवाद सुरू. बच्चू कडूंचं विधान. अजित पवारांकडून महायुतीमध्ये 80 ते 90 जागांची मागणी. जागावाटपाबाबत अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंची चर्चा होत असते. छगन भुजबळांची माहिती. जयंत पाटील माझे नेते. गोकुळला जयंत पाटलांच्या सत्कारासाठी मीच पाठवलं. गोकुळ झिरवाळ आणि जयंत पाटलांच्या भेटीवर नरहरी झिरवाळ यांचा गौप्यस्फोट. उपमुख्यमंत्री फडणवीसांनी दिल्लीमध्ये बंगला घेतलाय. इथून पाय पसरले की फडणवीस दिल्लीमध्ये जाणार की काय? संजय राऊतांचा खोचक सवाल. स्ट्राईक रेट आणि क्षमता हेच जागा वाटपाचं सूत्र. 8 ते 10 दिवसामध्ये जागा वाटप. पत्रकारांसोबतच्या अनौपचारिक चर्चेमध्ये मुख्यमंत्री शिंदेंची माहिती. जिथे जो उमेदवार जिंकणार त्याचा दावा. जिंकण्यासाठी लढणार असल्याचं सूत्र ठरलं. 70 ते 80% जागा वाटप पूर्ण. चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य. गद्दारीत शिंदे गटाचा स्ट्राईक रेट जास्त. बेईमानी भ्रष्टाचारामध्ये शिंदे गटाचा स्ट्राईक रेट जास्त. संजय राऊतांची टीका. नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये निवडणुकीची शक्यता. निवडणुका 2 टप्प्यामध्ये होण्याचा अंदाज. अनौपचारिक चर्चेमध्ये मुख्यमंत्री शिंदेंचं वक्तव्य. सीएम शिंदेंनी काय निवडणूक आयोगाचा पदभार सांभाळलाय का? निवडणुका किती टप्प्यामध्ये घ्यायच्या हे ठरवण्याचा अधिकार निवडणूक आयोगाचा. संजय राऊतांची टीका. शरद पवारांमुळे राज्याच्या पुरोगामी चेहऱ्याला जातीयवादाचा कॅन्सर. पवारांकडून महाराष्ट्राला लुटण्याचं काम. त्यांनी हरिनामाचा जप करावा. गोपीचंद पडळकरांची टीका. धनगर समाजाला एसटीतून आरक्षण देण्याला नरहरी झिरवाळांचा विरोध. मुख्यमंत्र्यांनी आम्हालाही बैठकीला बोलवायला हवं. झिरवाळ यांचं वक्तव्य. मुख्यमंत्री म्हणतात ते योग्यच. पांढरा रंग सगळ्यात चांगला. अजित पवारांची प्रतिक्रिया. गुलाबी होण्याची गरज नाही. माझ्या कपड्याचा रंग पांढरा. अनौपचारिक गप्पांवेळी गुलाबी कॅम्पेनवर शिंदेंचं वक्तव्य. मनोज जरांगे आज मध्यरात्री 12 पासून पुन्हा उपोषण करणार. सरकारला ही शेवटची संधी. ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण देण्याच्या मागणीवर जरांगे ठाम. जामनेरमधील भाजप नेते दिलीप खोडपेंचा राजीनामा. दिलीप खोडपेंचा 21 सप्टेंबरला शरद पवार गटामध्ये प्रवेश. गिरीश महाजन विरुद्ध दिलीप खोपडे लढत होण्याची शक्यता. वरळीमध्ये गणेशोत्सव मंडळांच्या भेटीदरम्यान आदित्य ठाकरे आणि संदीप देशपांडे आमने सामने. दोघांकडून एकमेकांची विचारपूस. ससून रुग्णालयामध्ये 4 कोटींचा घोटाळा. लेखापाल अनिल मानेसह 23 कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल. शासकीय नोंदवहीमध्ये आर्थिक तफावत असल्याचं समोर. पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज महाराष्ट्रामधील 3 नवीन वंदे भारत एक्सप्रेसचं उद्घाटन. मोदी व्हीसीद्वारे उपस्थित राहणार. कर्मचाऱ्यांच्या पेन्शनला विलंब नको. पेन्शनबाबतच्या तक्रारीनंतर वित्त मंत्रालयाचे निर्देश. कर्मचाऱ्यांना निवृत्तीच्या 1 वर्ष आधीच सर्व्हिस रेकॉर्डची तपासणी करावी लागणार. वीज पुरवठा करण्याच्या कंत्राटासाठी लावलेली बोली अदानी समूहानं जिंकली. महाराष्ट्राला 6600 मेगावॅट वीज पुरवण्याचे अदानी समूहाला कंत्राट. दादर, कुलाबा, परळ भागामध्ये उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस. मुंबईमध्ये पुढील 3 ते 4 दिवस हलक्या सरी बरसणार. UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार.